नमस्कार, मी दीपाली जगताप पाटील. जी24 तासच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज महिला समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे असं म्हटलं जातं. याला पोलीस दलही अपवाद नाही. त्यामुळेच आज आपण भेटणार आहोत मध्य आणि हार्बर रेल्वेच्या पोलीस उपायुक्त म्हणजेच डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस असलेल्या रुपाली खैरमोडे अंबुरे यांना. आपल्यासोबत डीसीपी रुपाली खैरमोडे अंबुरे आहेत. सुखवस्तू नोकरी सोडून त्यांनी पोलीस दलासारखं आव्हानात्मक करिअर निवडलं आणि याच सगळ्याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. जी24 तासमध्ये स्वागत आहे तुमचं. काय सांगाल, पोलीस दलात अधिकारी आहात तुम्ही, कशी होते दिवसाची सुरुवात? दिवसाची सुरुवात मी योगानी करते. योगा, प्राणायाम, मेडिटेशन आणि जर जमलं शक्य झालं तर मॉर्निंग वॉकही घेते. सकाळी 6 ते 7 हा माझा स्वतःसाठी राखून ठेवलेला वेळ असतो. या 1 तासामुळे मला दिवसभराची एनर्जी मिळते, उत्साह राहतो कामासाठी. त्यानंतर 7 ते 8 मला 2 लहान मुली आहेत, शाळेत जातात. तर 7 ते 8 त्यांची शाळेची तयारी असते. खूप घाई गडबडीचा पिरियड असतो तो. त्या शाळेत गेल्यावर 8 वाजता मग माझं आवरणं, मग मिस्टरही पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत, आमचं दोघांचं मग ब्रेकफास्ट असं आवरून साधारण 9:30ला मग मी ऑफिससाठी निघते. त्याच्यानंतर ऑफिसला पोचल्या दिवसभर ऑफिसचं काम, काही फील्ड व्हिजिट्स असतात, काही अचानक काही जर ऑफिस झाला, क्राईम व्हिजिट असेल तर ते सगळं करून मग रात्री घरी यायला उशीरच होतो. फिटनेस फार महत्त्वाचा आहे पोलीस दलासाठी. तुम्ही पोलीस अधिकारी आहात तर तो कसा तुम्ही मेंटेन करता? फिटनेस म्हणजे मग तो मेंटल आहे आणि फिजिकल दोन्ही आहे. तर मला असं वाटतं योगा, मेडिटेशन ह्या अशा गोष्टी आहेत की आजकालच्या डेली स्ट्रेसफुल लाईफमध्ये त्या तुम्हाला फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस दोन्ही देतात. पीस ऑफ माइंड खूप छान मिळतं 1 तास योगा मेडिटेशन केल्यावर. हेल्थ तर चांगली राहते, शरीर फिट राहतंच, पण त्याबरोबर तुमचा सगळा स्ट्रेसही निघून जातो आणि दिवसभर काम करायला छान एनर्जी राहते. मुलींकडे खास करून कशा पद्धतीने वेळ देता येतो किंवा कमी वेळ देता येतो, काय सांगाल? ॲक्च्युली सिंगल हँडेडली काहीच करणं शक्य होत नाही. वर्किंग वुमनसाठी विदाऊट फॅमिली सपोर्ट सिस्टीम काहीही शक्य नाही. त्याच्यामुळे मी नशीबवान आहे की पहिल्यापासून माझे आई वडील, सासू सासरे आणि माझे मिस्टर यांनी खूप सपोर्ट मला दिलेला आहे, ज्यामुळे आज मी 10 वर्ष खात्यात पूर्ण करू शकलेली आहे 2 मुलींना सोबत घेऊन. तर सकाळी माझे सासरे असतात, सासूबाई मागच्या वर्षी एक्सपायर झाल्या, पण सासरे असतात, मिस्टर असतात, सगळ्यांची मदत असते. त्याच्यामुळे मुलींचं आवरणं आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांची मदत होते, सोपं जातं. तुम्हाला वाटत असेल की डीसीपी रुपाली या महिला पोलीस अधिकारी आहेत किंवा डेप्युटी पोलीस कमिशनर आहेत, याचा अर्थ त्या घरातला जो महिलेचा महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे किचन, त्यापासून त्या लांब असतील. तर याचविषयी आपण जाणून घेणार आहोत की काय सांगाल डीसीपी रुपाली की किचनपासून तुमचा किती संबंध आहे किंवा तुम्हाला आवडतं का किंवा तुम्हाला आवडत नाही किचनची कामं करायला, काय सांगाल? खरं सांगते प्रामाणिकपणे की किचन ही माझी पहिल्यापासून लहानपणापासूनची आवड आहे. म्हणजे माझी आई मला म्हणते की तू पोलीस ऑफिसर नसती झालीस तर शेफ तर नक्कीच झाली असतेस. आणि किचनमध्ये मला छान छान रेसिपीज बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडतं. आज तुम्ही आलेला आहात तर तुमच्यासाठी स्पेशल डिश बनवलेली आहे, मी घेऊन येते तुमच्यासाठी. सकाळी फिटनेस आणि मुलांची आवरावर झाली, नाश्त्यानंतर मग साधारण किती वाजेपर्यंत ड्युटीसाठी निघावं लागतं? आता ऑलमोस्ट वेळ झालेलीच आहे ऑफिसला जाण्याची. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग मी ऑफिससाठी निघते. किती ते किती ड्युटीसाठी? ड्युटीसाठी असं काही फिक्स टाईम नाही आहे, जसं काम आहे त्याप्रमाणे उशीर होतो यायला. पण साधारण 9:30ला मी ऑफिससाठी निघते आणि मग दिवसभर जी काही कामं असेल ती आवरून मग घरी येते. आता निघणारच आहे मी ऑफिससाठी.
डीसीपीच्या भूमिकेतल्या रुपाली खैरमोडे अंबुरे सध्या आपल्या सोबत आहेत। सकाळपासून आपण त्यांचं गृहिणी आणि आईच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलं, मात्र आता त्या डीसीपीच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहेत। आणि याआधीच जसं त्यांनी सांगितलंय की कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय घर आणि करिअर मॅनेज करणं हे अशक्य आहे। आणि जसं म्हटलं जातं की पुरुषाच्या यशामागे ही स्त्री असते, त्याचप्रमाणे स्त्रीच्या यशामागे देखील एक पुरुष असतो। आपल्या सोबत रुपाली खैरमोडे अंबुरे यांचे मिस्टर आहेत ठाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश अंबुरे। सर, स्वागत आहे तुमचं। तुम्हालाही एक प्रश्न विचारायचा वाटतो की आम्ही पाहिलं की त्या कसं मॅनेज करतात, आता दिवसभर त्या फील्डवर काम करतील, तुम्ही या यशामागे आहे हे आम्हाला दिसतं, कारण तुमच्या सपोर्टशिवाय अर्थात हे शक्य नाही आहे। तर याविषयी काय वाटतं तुम्हाला? गेली 10 वर्षाचा प्रवास जो आहे, बॅचमेटपासून ते पती पत्नीपासून ते आता आईवडिलाच्या रूपामध्ये आम्ही 2 मुलींचे आईवडील म्हणून काम करतो आहे। आणि खरोखरच हा प्रवास अतिशय छान होता। पण त्याचबरोबर मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की पोलीस हे पुरुषांच्या जगामध्ये एक महिला अधिकारी अतिशय सामर्थ्यपणे आणि व्यवस्थित ती काम सांभाळते, खूप छान पद्धतीने ती काम करते आणि त्यासोबत कथ्थक आणि गाणं देखील ती कंटिन्यू करते। तिचं जे पॅशन आहे ती करते। मला असं वाटतं की आय फील की शी इज अ रोल मॉडेल। माझ्या दोन्ही मुलींसाठी ती एक रोल मॉडेल आहे आणि नक्कीच ज्या तरुणी आहेत त्यांच्यासाठी देखील ती अतिशय एक रोल मॉडेल म्हणून चांगल्या पद्धतीने ती काम करते। जे तुमच्या बदल्या होत असतात सतत 2 वर्षांनी, तर त्याविषयी काय सांगाल? तुम्ही 10 वर्ष दोघे एकत्र आहात, तर कसं हे काम 10 वर्ष चाललं? नाही, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही। ट्रेनिंगमध्ये आमची ओळख झाली 2005 या वर्षी। 2006ला आमचं प्रोबेशन होतं, तर त्याच पिरियडमध्ये आमचं लग्न झालं आणि लग्न झाल्या झाल्या मी अमरावती ग्रामीणला आणि अविनाश अकोल्याला निघून गेले। म्हणजे लग्नानंतर 1 वर्ष आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग केलं। त्यानंतर लकीली आमचं जळगावला एकत्र पोस्टिंग झालं, तेही बाजूचे डिव्हिजन्स होते, त्याच्यामुळे ती 3 वर्ष सोबत आम्हाला काढता आली। त्यानंतर नाशिकला सोबत पोस्टिंग झालं। नाशिक नंतर अविनाशचं नागपूरला टेम्पररी प्रमोशन झालं। 1 वर्ष ते नागपूरला होते, मी नाशिकलाच होते आणि आता लकीली 1 वर्षापूर्वी आमचं दोघांचंही प्रमोशन होऊन आम्ही सोबत मुंबईमध्ये आहोत। तर हे कर्तव्य पहिलं आणि हेच सगळं आपण यापुढे पाहणार आहोत की फील्डवर एक महिला पोलीस अधिकारी कशा पद्धतीने काम करते, तिच्या समोर कोणकोणती आव्हानं येतात आणि प्रत्यक्षात हे सगळं काम आपण पाहणार आहोत डीसीपी रुपाली यांच्यासोबत। भायखळा येथील रेल्वे पोलीस उपायुक्त कार्यालयात आणि डीसीपी रुपाली सध्या आपल्या सोबत आहेत। मुंबईमध्ये जे रेल्वे निर्भया पथक चालतं त्याच्या त्या प्रमुख आहेत आणि याच विषयी आणखी काही आपण जाणून घेणार आहोत। कसं हे काम चालतं आणि सध्या आपल्याला माहिती आहे रेल्वेमध्ये गुन्हेगारी जी आहे ती वाढलेली आहे, अर्थात महिलांची प्रवासी लोकसंख्या जी आहे ती प्रचंड आहे, तर कसं हे सगळं नियंत्रण केलं जातं? महिलांच्या डब्यात जे काही गुन्हेगारी होते, जे काही चेन स्नॅचिंग आहे, पिकपॉकेटिंग आहे, यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हे निर्भया पथक काम करतं। या पथकामध्ये सगळ्या महिला ज्या आम्ही नियुक्त केलेल्या आहेत त्या विशेष पद्धतीने त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे। क्रिमिनल प्रोफायलिंग असेल किंवा फर्स्ट एड असेल, सेल्फ डिफेन्स असेल, ह्या सगळ्या ट्रेनिंगने आम्ही त्यांना त्यांची निवड केलेली आहे आणि त्यांना या पथकात नियुक्त केलेलं आहे। या पथकात काम करणाऱ्या महिला युनिफॉर्म न घालता प्रवाशांप्रमाणेच वेगवेगळ्या वेशामध्ये, कधी बुरखा घालून किंवा कधी स्टुडंटच्या वेशामध्ये किंवा ऑफिसला दैनंदिन ऑफिसला जाते अशी एखादी महिला, अशा वेशामध्ये त्या महिलांच्या डब्यात गर्दीच्या वेळेस जातात आणि मग अशा वेळेस त्यांना आजूबाजूला जर काही अनुचित प्रकार दिसला, चोरी किंवा पिकपॉकेटिंग होते, चेन स्नॅचिंग होते, तर त्याला त्या वेळेस तिथे थांबवतात, आळा घालतात आणि अशा गुन्हेगारांना रेड हँड पकडतात। तुम्ही स्वतः एक महिला आहात, महिला पोलीस अधिकारी आहात, तर त्या दृष्टीने महिलांच्या सुरक्षेकडे तुम्ही
कसं बघता आणि सिस्टीम पूर्ण जी सिस्टीम आहे ती याला कुठे कमी पडते असं तुम्हाला वाटतं? पहिल्यापासूनच या रेल्वेमध्ये मी प्रवास केलेला असल्यामुळे तिथल्या अडचणी मला माहिती आहेत आणि त्या दृष्टीने आता या पदावर मी आल्यामुळे मी त्या दृष्टीने खूप प्रयत्न करते आहे या अडचणी सोडवण्याचा. यानंतर आपण जाणार आहोत रेल्वे प्लॅटफॉर्मवर, जिथे प्रत्यक्षात रेल्वे महिला अधिकाऱ्यांचं कसं काम चालतं, तिथे काय आव्हानं आहेत ते आपण पाहणार आहोत. असंच दररोजचं काम असेल, पाहणी असेल, ते एका पोलीस अधिकारी असेल त्यांना पाहावं लागतं. याच विषयी आपण बोलणार आहोत. पहिला प्रश्न असा की का या फील्डमध्ये तुम्हाला यावंसं वाटलं? ॲक्च्युली पोलीस डिपार्टमेंट हे मेन्स वर्ल्ड म्हणून ओळखलं जातं, पण या खात्यातही महिला अधिकारी आल्या तर त्या खूप छान आणि चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. आणि पहिल्यापासून मला लोकांसाठी, समाजासाठी काम करण्याची इच्छा होती आणि ह्या क्षेत्राशिवाय दुसरं कुठलं क्षेत्र असू शकत नाही जिथे डायरेक्ट लोकांशी आपला कॉन्टॅक्ट असतो आणि आपण लोकांसाठी, समाजासाठी काम करू शकतो. तर पोलीस खातं ही माझी पहिली प्रायोरिटी होती. किती तुम्हाला स्वतःला समाधान वाटतं हे सगळं काम करून? मला खूप अभिमान वाटतो की मुंबई लोहमार्ग पोलिसांमध्ये मी एक महिला अधिकारी म्हणून या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काम करू शकते आहे. आणि महिला प्रवाशांची सुरक्षा हे खरोखरच लोहमार्ग पोलिसांचं ध्येय राहिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही खूप पॉझिटिव्ह स्टेप्स घेतो आणि मला आनंद आहे की या सगळ्या अभियानाचा, या सगळ्या कार्यक्रमाचा मी एक भाग आहे. जे मुंबईच्या सुरक्षेसाठी तुम्ही दिवसभर या ठिकाणी तैनात असता, पण घरी 2 मुली आहेत, तर त्यांच्याशी कसा संपर्क होतो? मुली जोपर्यंत शाळेत असतात तोपर्यंत काही फोन मेसेजेस येत नाहीत, पण घरी आल्यावर त्या हमखास मला मेसेज करतात किंवा फोन करतात, मम्मा घरी कधी येणार आहेस. विशेषतः सुट्टीच्या दिवशी तर त्यांना फार वाईट वाटतं की आज सुट्टी आहे आणि तरी मम्माला जावं लागतं आहे कामाला. खूपदा ते असंही म्हणतात की मम्मा तू पोलीस का झालीस, तू होममेकर का नाही झालीस. तर त्यांचं ते सगळं साहजिक आहे, त्यांना असं वाटणं. अनेकदा असंही म्हणतात की मम्मा पोलीसची नोकरी सोडून टाक, तू VRS घेऊन टाक. घर आणि पोलीस दलातलं करिअर सांभाळण्याव्यतिरिक्त रुपाली खैरमोडे अंबुरे या आपला छंद देखील जोपासतायत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की DCP असून देखील त्यांना कथ्थक करण्याची आवड आहे आणि आजच्या व्यस्त वेळापत्रकात देखील त्या कथ्थक शिकतायत. दिवसभर तणावाखाली काम केल्यानंतर एकदम तणावमुक्त आणि स्ट्रेस फ्री होऊन त्या सध्या डान्स करत होत्या. रुपालीजी, कसं जमतंय तुम्हाला? संगीत ही खरं तर दैवी देणगी आहे, खूप मोठी साधना आहे आणि ज्याला या दैवी देणगीचा आशीर्वाद मिळालेला आहे, मला असं वाटतं तो त्याच्यापासून वंचित राहू शकत नाही. लहानपणापासून मला कथ्थकची, गाण्याची खूप आवड आहे, पण काही कारणास्तव संधी नाही मिळाली, तर आता मुलींसोबत मी हे शिकते आहे. माझ्या गुरु आहेत वैष्णवी अग्निहोत्री आणि खूप छान त्याच्यातून एक स्ट्रेस बस्टर म्हणून मी त्याच्याकडे पाहते. नृत्य करताना एक खरोखर निर्मळ आनंद मिळतो, संगीतातून एक निर्मळ आनंद मिळतो. तुमचा छंद आहे, पण तरी काय तुम्हाला इन्स्पायर करतं हे सगळं करणं? ॲक्च्युली टाईम मॅनेजमेंट जर आपण व्यवस्थित केलं तर नक्कीच आपण आपल्या छंदाला वेळ देऊ शकतो आणि नोकरी एके नोकरी न करता आपल्याला जी आवड आहे, जो आपला छंद आहे, तो जर आपण जोपासला तर आपल्या आयुष्यामध्ये एक उत्साह निर्माण होतो आणि एक लाईव्हलीनेस एका आयुष्यामध्ये राहतो. आणि माझ्यासोबत माझ्या मुली असल्यामुळे मला तीही चिंता नाही, मी त्यांना सोबत घेऊनच इथे येते. आर्या, खूप छान डान्स करते तू, आम्ही पाहिलं. कसं वाटतं तुला आईसोबत हा वेळ घालवताना? मला मामासोबत डान्स करायला खूप आवडतं. आता तुझे आई आणि बाबा दोघे पण पोलीस दलात आहेत, बरोबर? पोलीस अधिकारी आहेत. मग तुला काय बनायचंय मोठं झाल्यावर? मला मोठे होऊन कथक डान्सर बनायचं. कथक डान्सर बनायचंय. आर्यासोबत शौर्या देखील आहे, रुपाली अंबुरे यांची दुसरी मुलगी. शौर्या, तू पण छान डान्स करते, आम्ही पाहिलं. तुला काय आवडतं? आईसोबत वेळ घालवायला आवडतो? कसं वाटतं आईसोबत डान्स करताना? चांगलं वाटतं. आणि तुला काय बनायचंय मोठं होऊन? पोलीस. इतर महिलांना काय सांगावंसं वाटतं? मला सगळ्या महिलांना हेच सांगायचं आहे की आपण कधी स्वतःला प्रायोरिटी देत नाही. नेहमी आपले आवड, आपले छंद, आपल्या ज्या वैयक्तिक गोष्टी आहेत त्यांना आपण नेहमी सेकंड प्रायोरिटी किंवा आपल्या प्रायोरिटी लिस्टवरच नसतात या गोष्टी. तर मला असं सांगायचं आहे की महिलांनी नेहमी आपली स्वतःची आवड किंवा जो काही छंद आहे तो आपल्या आयुष्यात जोपासावा. लाँग रनमध्ये तो आपल्याला खूप उपयोगी पडतो. आणि मला असं म्हणायचं, जर प्रॉपर फॅमिली सपोर्ट असेल तर नक्कीच या सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे. अशक्य कोणतीच गोष्ट
गोष्ट नाही आहे. त्याच्या सगळ्या महिलांना हेच सांगायचं आहे की त्यांनी आपला आपला आवड छंद मनापासून जोपासा आणि आनंद मिळवा आयुष्यात. रुपालीजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढ्या व्यस्त असून देखील आम्हाला एवढा वेळ दिला आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. मल्टी टॅलेंटेड रुपाली अंबुरे यांच्याकडून मला देखील खूप काही शिकायला मिळालं. त्या पत्नी आहेत, त्या आई आहेत, त्या DCP आहेत, महिला पोलीस अधिकारी आहेत आणि आत्ता आपण पाहिलं की त्या नृत्यांगना देखील आहेत. त्यामुळे मल्टी टॅलेंटेड DCP रुपाली अंबुरे यांना आपण आज भेटलो. नवदुर्गामध्ये आज इथेच थांबूया. उद्या पुन्हा एका आव्हानात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या नवदुर्गेला उद्या पुन्हा भेटूया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.